आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। ठाकरेंनी एकत्र यावं, दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर्स। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे एकत्र यायला हवे, बॅनरवर उल्लेख। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर अमित ठाकरे, राजू पाटील यांचे फोटो। परभणीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। 8 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत दुर्राणी कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार। पाथरीत पार पडलेल्या बैठकीत दुर्राणींचा निर्णय। मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। सूत्रांची माहिती, कामाचं मूल्यमापन होणार, चुका केलेल्यांना समज दिली जाणार। आधीचा रेकॉर्ड कसा होता याचाही तपशील घेण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे, यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका। देवेंद्र फडणवीसच्या माणसाला केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पी आणि ओईडी जाणार गेले। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार या लोकांनी। नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत, तर राणे 10 वर्ष काँग्रेस आणि 25 वर्ष शिवसेनेत होते हे विसरलेत। संजय राऊतांची टीका। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणेंनी लगावलेल्या टोल्याला उत्तर। नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत। ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, विसरून गेले। ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते। मग त्यांनी स्वतःचा एक पक्ष काढला, तो ते चालवू शकले नाही। ममता बॅनर्जी सरकारनं बंगालला घुसखोरांचा अड्डा बनवलं। 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास, ममता बॅनर्जींवर साधला निशाणा। हमारी सरकार बनने जा रही। 26 तक हर एक बंगाल के मतदाता के पास जाइए और नरेंद्र मोदी का और भारतीय जनता पार्टी का संदेश। कोल्हापूरच्या विशाळगडावरील 14 अतिक्रमणं 7 तासात हटवली। पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी मलबा तात्काळ गडाखाली आणला गेला।